नमस्कार मित्रांनो, आज मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे। हे प्रश्न त्या प्रत्येक माणसाचे आहेत जो रोज पेट्रोल पंपावर उभा राहून वाढत्या खर्चाचा सामना करतोय। कारण जेव्हा क्रूड ऑइल महाग होतं तेव्हा पेट्रोल महाग व्हायला वेळ लागत नाही, पण जेव्हा क्रूड ऑइल स्वस्त होतं तेव्हा सामान्य माणसाला त्याचा फायदा का दिसत नाही। कारण आजचा विषय फक्त पेट्रोलचा नाही तर तुमच्या आमच्या खिशाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 15 मे 2026 रोजी क्रूड ऑइल जवळपास $109 प्रति बॅरल होतं। आज ते जवळपास $94 वर आलं आहे, म्हणजे काही आठवड्यात जवळपास 14% घसरण झाली आहे। जागतिक बाजारात तेल स्वस्त झालं आहे हे कोणाचं मत नाही, ही आकडे सांगतायत। पण आता आपण थोडंसं मागे जाऊयात। 2008 मध्ये क्रूड ऑइल इतिहासातील सर्वात मोठ्या उच्चांकावर पोहोचलं होतं, तब्बल $147 प्रति बॅरल। आजच्या $94 पेक्षाही खूप जास्त। तरी त्या काळात दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत जवळपास ₹50 प्रति लिटर होती, कारण त्यावेळी सरकारने सबसिडी, ऑइल बॉन्ड्स आणि प्राइस कंट्रोल सारख्या उपायांचा वापर करून काही प्रमाणात भार स्वतःवर उचलला होता। आणि इथंच काही मोठे प्रश्न उभा राहतात। 2008 मध्ये क्रूड ऑइल $147 असताना सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी हस्तक्षेप करू शकत होता, तर आज $94 क्रूड असताना तसाच हस्तक्षेप का केला जात नाही? जनतेला दिलासा देण्यासाठी सबसिडी, ऑइल बॉन्ड्स आणि कर कपात यांसारखे पर्याय त्या काळात उपलब्ध होते, मग आज ते पर्याय अचानक अशक्य कसे झाले? जर महागड्या क्रूड ऑइलचा काही भार सरकार उचलू शकत होतं, तर आजचा भार थेट जनतेवर का पडतोय? क्रूड ऑइल महागलं की पेट्रोल लगेचच महागतं, पण क्रूड ऑइल स्वस्त झाल्यावर त्याचा पूर्ण फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचतोय का, की मध्येच कुठेतरी अडकतोय? जनतेला दिलासा देण्यापेक्षा सरकारला मिळणाऱ्या कर महसुलात जास्त प्राधान्य दिलं जातंय का? आणि आता तर पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग वाढवलं जात आहे। सरकार सांगतं यामुळे देशातील तेल आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, देशाचा फायदा होईल। पण सामान्य नागरिक विचारतोय, जर क्रूड ऑइल स्वस्त होत असेल आणि इथेनॉल ब्लेंडिंग वाढत असेल तर माझ्या पेट्रोलचा खर्च कमी का होत नाही? पण नागरिकांचा फायदा कुठे होतोय हे दिसतोय आपल्याला। कारण पेट्रोल महागलं की फक्त गाडी चालवणं महाग होत नाही, भाजीपाला महाग होतो, दूध महाग होतं, वाहतूक महाग होते आणि शेवटी प्रत्येक घराचं बजेट बिघडतं। म्हणून हा विषय फक्त पेट्रोलचा नाही, तो प्रत्येक भारतीयाच्या खिशाचा विषय आहे। 2008 क्रूड ऑइल $147, पेट्रोल ₹50। 2020 क्रूड ऑइल इतिहासात पहिल्यांदाच $37 वर, तरी पेट्रोल स्वस्त नाही। 2026 क्रूड ऑइल $94, तरी पेट्रोल $100 पेक्षाही जास्त। क्रूड ऑइल महागलं की सगळा भार फक्त जनतेवर, क्रूड ऑइल स्वस्त झालं की फायदा नेमका कोणाचा? हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे का? बाकी निष्कर्ष मी नाही करणार, आकडे तुमच्या समोर आहेत, निष्कर्ष तुम्ही द्या। कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। धन्यवाद।